सोसायटी. हा. म्हणलं काय रे म्हणलं, आपल्याला जर चांगलं करता येत नाही तर वाईट नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 104वी जयंती साजरी केली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नाट्यगृहामध्ये. आणि क्रांती गुरु यांचे आपल्या त्यागमाता गोपलीताई इथे आल्या होत्या आणि त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्या त्यागमाता गोपलीताईंनी आज नारळ फोडलेला आहे. आम्हाला खूप आनंद होतोय की आज 104वी जयंती निमित्त आमच्या त्यागमाता गोपलीताईंनी आज त्याचं उद्घाटन केलं. आम्ही भरपूर आनंदी आहोत. मला इशारा देऊ इच्छित नाही कारण का या शासनाने आमच्या मातंग समाजाच्या भरपूर मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि फक्त आमचे क्रांतिगुरू बाबासाहेब गोखलेंचे जे स्वप्न आहे 8% आरक्षण, तर त्या 8% आरक्षणासाठी नक्कीच या शासनाने विचार करावा. आणि आज इथे उद्घाटन झालेलं आहे तर आमचा म्हणजे गर्व आहे की आम्हाला आज हे झालं. आणि लवकरच अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही एक मागणी या सरकारने पूर्ण करावी एवढीच आमची इच्छा आहे. क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले यांच्या क्रांतिकारी संघर्षातून चळवळ उभी राहिली आणि एक चळवळीचाच भाग म्हणून गोखले साहेबांनी 1990च्या आणि 95च्या काळामध्ये या नाट्यगृहासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर गोखले साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून मोहनदादा तुपसौंदर्य आणि सुनीताताई तुपसौंदर्य यांनी हा लढा चालू ठेवला. आणि त्यानंतर काही काळानंतर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पूर्णत्वास आलं आणि आज त्यागमाता क्रांतिज्योती मातोश्री कुसुमताई बाबासाहेब गोखले यांच्या शुभ हस्ते पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आज पार पडला. साहेब काय सांगाल, येणारं इलेक्शन आहे, 2 महिन्यामध्ये इलेक्शन येत आहे, काय सांगा आपली नेमकी भावना काय? आमची भावना ही आहे की विधानसभेच्या ज्या अनुसूचित जातीला जागा दिल्या जातात त्याच्यापैकी जास्तीत जास्त मातंग समाजाला द्याव्यात सर्व पक्षांनी. आणि कॉर्पोरेशनमध्ये 227 पैकी ज्या 36 जागा येतात त्या देखील मातंग समाजालाच द्याव्या. धन्यवाद. शाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो. शाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जय हो. मातंग समाज एकजुटीचा जय हो. मातंग समाज एकजुटीचा जय हो. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है.